MKCL इरा सेशन 15 वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द Hello and सेशन वर welcome क्लिक back करून व्हिडिओ everyone. पाहून घ्यायचाय. Have you त्यानंतर 21st सेंचुरी ऑफिस स्किल वर क्लिक करून ऑफिस स्किल मधील पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचे. डिझायनिंग, क्रिएटिंग you have done a इन्व्हिटेशन कार्ड. wonderful job by त्यानंतर getting here. इन्व्हिटेशन कार्ड वर क्लिक करून त्याच्यामध्ये हाऊ टू क्रिएट अँड इन्व्हिटेशन कार्ड युजिंग मायक्रोसॉफ्ट Everyone वर्ड likes going हा to a ऑरेंज party. कलर मधील व्हिडिओ आहे तो We पाहून get to घ्यायचा have पूर्ण. nice food, त्यानंतर enjoy नॉलेज चेक music. वर क्लिक करून नॉलेज चेक Awesome. क्लिक करून स्टार्ट करायचंय. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिस्प्ले अँड इन्व्हिटेशन कार्ड. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर आहे. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द डॅश डॅश टॅब द मेन्यू बार अलाउ यू टू चेंज द फॉन्ट स्टाईल ऑफ अ टेक्स्ट. ऑप्शन नंबर ए होम टॅब. क्लिक करून सेव्ह करायचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, you have created an invitation card in the outline version of Microsoft Word and want to convert it into a PDF file. Under the file menu and save as option, you will be select the dash dash option. Option number C, download as PDF. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, which of the following options should you click on to edit a selected template in online mode. ऑप्शन नंबर डी, ऑनलाईन ओपन इन ब्राउझर. क्लिक करून आन्सर सेव्ह करून त्यानंतर सेशन एंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे मास्टरिंग इफिशियंट नोट वर क्लिक करून You are making पाहून घ्यायचे excellent. आहेत. त्यानंतर टेम्पलेट फॉर एफिशियंट नोट टेक्स्ट. त्याच्यामध्ये हाऊ कॅन यू टेक नोट इफिशियंट. When you are in a lecture or practical class, it is important to take running notes. व्हिडिओ आहे. क्लिक करून पाहून घ्यायचं. Taking notes can help you remember. नॉलेज चेक वर क्लिक करायचं. Fantastic effort. नॉलेज चेक स्टार्ट करून सॉल्व करायचंय. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज वन ऑफ द स्टेप टू सेव्ह अ डॉक्युमेंट फॉर द फर्स्ट टाइम. आन्सर नंबर सी याचं आन्सर आहे सेव्ह ॲज. क्लिक करून सेव्ह करायचंय. त्यानंतर एंड करायचं सेशन. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सिम्युलेशन क्वेश्चन वर क्लिक करून स्टार्ट करायचंय. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, फॉन्ट स्टाईल आर युज्ड टू चेंज द लुक ऑफ द टेक्स्ट or give more emphasis on specific text in the Word document. So change the font style of Callisto MT and also change the font color dark blue of the selected text. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इथे फॉन्ट ग्रुप मध्ये फॉन्ट ऑप्शन सांगितलंय आपल्याला कॅलिस्टो MT आणि त्यानंतर फॉन्ट कलर वर क्लिक करून डार्क ब्लू कलर वर क्लिक करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह ॲज एम्स टू क्रिएट अ न्यू फोल्डर और सेव्ह an existing file to a new location with the same name or different title. Hence, rename your document with the new name, invitation card and save it. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचे. त्यानंतर डेस्कटॉप फोल्डर चूज करून फाईल नेम वर क्लिक करून इन्व्हिटेशन कार्ड या नावाने फाईल सेव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सेव्ह ॲज अलाउज यूज टू सेव्ह आवर वर्क फॉर द फर्स्ट टाइम अँड ऑल्सो इट विल आस्क फॉर इन व्हॉट नेम इट विल बी सेव्ड अँड वेअर इट विल बी सेव्ड. सो सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप युझिंग सेव्ह ॲज विथ द नेम टेक नोट. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचंय. डेस्कटॉप फोल्डर चूज करून फाईल टेक नोट्स या नावाने सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, टेम्पलेट्स बेसिकली एन्फोर्स ओव्हरऑल consistency by having a predetermined structure and layout. So in Microsoft Word, search for the take note templates in the search bar area and create the template. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर सर्च बार मध्ये क्लिक करून घ्यायचंय आणि टेक नोट 4 नंबर ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून क्रिएट करायचे. त्यानंतर क्वेश्चन ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर सेशन एंड करून एंड करायचंय. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे गाइडेड डू इट सेल पाथ लर्निंग वर क्लिक करून प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, टू ऍडजस्ट द फॉन्ट साइज in an invitation template in MS Word, locate the dash dash box on the dash dash tab. ऑप्शन नंबर ए फॉन्ट साइज फॉन्ट होम टॅब. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू हॅव जस्ट
completed designing an invitation card template in MS Word. What is the correct method to save this template as a PDF? Option number C. as answer rating, we get to the review tab, convert to PDF. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. सॉरी, आन्सर नंबर डी याचा आन्सर आहे गो टू द फाइल टॅब, सेव्ह ॲज डाउनलोड ॲज PDF. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वेअर कॅन यू टिपिकली फाइंड अँड ॲक्सेस प्री डिझाइनड नोट टेकिंग टेम्पलेट्स इन मायक्रोसॉफ्ट वर्ड? ऑप्शन नंबर डी, गो टू द office.com, सर्च फॉर नोट टेकिंग टेम्पलेट्स. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, what is the advantages of using template for note taking in Microsoft Word? Option number C, it has multiple formatting option. Click करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, what is the role of the designer tab in Word 365? Option number B, quickly apply formatting theme for the content. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर एंड करायचे सेशन. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे गाइडेड डू इट युअरसेल्फ वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, ओपन अ गिवन डॉक्युमेंट, सिलेक्ट द टेक नोट अँड मेक इट इटॅलिक युजिंग होम टॅब, फॉन्ट ग्रुप इटॅलिक ऑप्शन. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इथे टेक नोट ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथे फॉन्ट ग्रुप मध्ये हे इटॅलिकचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट चॅप्टर अँड रिप्लेस द सिलेक्टेड वर्ड टॉपिक वर्ड युजिंग होम टॅब. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इथे चॅप्टर्स ऑप्शनला सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथे एडिटिंग ग्रुप मध्ये रिप्लेस ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून रिप्लेस ऑल वर क्लिक करायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप ॲज टेम्पलेट्स फॉर इफिशियंट नोट टेकिंग युजिंग फाइल टॅब, सेव्ह ॲज. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर फाइल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करून डेस्कटॉप फोल्डर चूज करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट इन्सर्ट अ बेसिक ब्लॉक लिस्ट स्मार्ट आर्ट युजिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप स्मार्ट आर्ट. क्लिक करून स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करायचे. त्यानंतर इथे स्मार्ट आर्ट ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे आणि इथे बेसिक ब्लॉक लिस्ट वर क्लिक करून ओके करायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डिस्प्ले डॉक्युमेंट इन्सर्ट अ ओवल शेप युजिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप शेप ऑप्शन. क्वेश्चन स्टार्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करून इथे शेप ऑप्शन मधून ओव्हल शेप वर क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट ओपन न्यू ब्लँक वर्ड डॉक्युमेंट युजिंग फाइल टॅब न्यू डॉक्युमेंट ब्लँक डॉक्युमेंट. स्टार्ट करायचं क्वेश्चन. त्यानंतर फाइल टॅब वर क्लिक करून न्यू ऑप्शन वर क्लिक करायचे आणि ब्लँक डॉक्युमेंट ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट ड्रॉ अ टेक्स्ट बॉक्स and enter let's party text in it using insert tab text group text box. स्टार्ट करून घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर इन्सर्ट टॅब वर क्लिक करून टेक्स्ट बॉक्स ऑप्शन मधून ड्रॉ टेक्स्ट बॉक्स या ऑप्शन मधून क्लिक करायचे आणि त्याच्यामध्ये लेट्स पार्टी हे टेक्स्ट ऍड करून घ्यायचंय. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट लेट्स पार्टी अँड चेंज इट फॉन्ट टू कॉपर ब्लॅक अँड फॉन्ट कलर स्टँडर्ड लाईट ग्रीन युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप. क्लिक करून क्वेश्चन स्टार्ट करायचंय. ते लेट्स पार्टी हे टेक्स्ट सिलेक्ट करून इथे फॉन्ट ग्रुप मधून कॉपर ब्लॅक हे हा फॉन्ट चूज करायचा आहे. इथे आहे त्याच्यावर क्लिक करून त्यानंतर फॉन्ट कलर ऑप्शन मधून लाईट ब्लू लाईट ग्रीन कलर वर क्लिक करायचंय आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करायचंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सपोर्ट द गिवन डॉक्युमेंट इन पीडीएफ फॉर्मॅट युजिंग फाइल टॅब एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ एक्सपीएस एंटर द फाइल नेम
of your choice in the opened window and click publish. स्टार्ट करायचे क्वेश्चन. त्यानंतर फाईल टॅब वर क्लिक करून एक्सपोर्ट ऑप्शन वर क्लिक करायचे. क्रिएट पीडीएफ एक्सपीएस वर क्लिक करून त्यानंतर पब्लिश ऑप्शन वर क्लिक करून पीडीएफ पब्लिश करायची आणि त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम इन्व्हिटेशन कार्ड युझिंग द फाईल टॅब सेव्ह ॲज. स्टार्ट करायचे क्वेश्चन. फाईल टॅब वर क्लिक करून सेव्ह ॲज ऑप्शन वर क्लिक करायचे. त्यानंतर डेस्कटॉप फोल्डर चूज करून फाईल इन्व्हिटेशन कार्ड या नावाने सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर सेव्ह करायचे. त्यानंतर क्वेश्चन सबमिट करून घ्यायचा आहे. क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह झाल्यानंतर एंड एक्झाम करून सेशन एंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सेशन आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट वर क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे द ऑपरेटिंग सिस्टीम इज ऑफन रिफर्ड टू ॲज द सॉफ्टवेअर एनरोलमेंट ऑर सॉफ्टवेअर. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे प्लॅटफॉर्म. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन द enabled operating system is also known as. ऑप्शन नंबर सी रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इन अ नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम दिस कॉम्प्युटर coordinates all communication between computer. ऑप्शन नंबर बी सर्व्हर अँड नेटवर्क सर्व्हर. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इन मेनी ऍप्लिकेशन प्रोग्राम दिस फीचर इज युज्ड टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑर रिक्वेस्ट इनपुट. ऑप्शन नंबर सी डायलॉग बॉक्सेस. क्लिक करून आन्सर सेव्ह करायचे. त्यानंतर सेशन एंड करायचे. त्यानंतर होमवर्क बुक रिडिंग वर क्लिक करून सेशन एंड करून घ्यायचा आहे.